या संपूर्ण परिसरामध्ये नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण बघतोय गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्ली येथे जंतर मंतर येथे भव्य दिव्य असं आंदोलन जे आहे ते सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्याचमुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो आता या ठिकाणी विद्यार्थी आपल्याला मागताना पाहायला मिळत आहेत. याच आंदोलनाचे पडसाद बदलापूर शहरातही उमटत आहेत. बदलापूर शहरात सुद्धा एक भव्य दिव्य मोठा असा मोर्चा जो आहे आज काढला जातोय आणि जंतर मंतर येथील आंदोलनाला पाठिंबा जो आहे तो दर्शवला जात आहे. या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष नसून या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत ते देखील आज आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय बोलशील, काय नाव तुझं आणि काय माहिती देणार? माझं नाव मानवी आहे आणि मी इथे आहे स्टुडंट्सच्या बिहाफ मध्ये. आम्ही कुठल्याच पॉलिटिकल पार्टीला हे ते सपोर्ट नाही करत आहे. वी आर हिअर जस्ट फॉर द जस्टिस ऑफ द स्टुडंट्स. आणि आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे की जेवढे पण स्टुडंट्स ज्यांचे डेथ झाले त्यांना जस्टिस भेटायला पाहिजे आणि एक ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे एज्युकेशन सिस्टम मध्ये, ज्याने कधीच असं पुन्हा होणार नाही. अँड वी वॉन्ट की धर्मेंद्र प्रधान आहे त्यांनी रिझाईन करायला पाहिजे. तू आता कुठल्या वर्षाला शिकते आहे? माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि म्हणून मी इथे आहे बिकॉज मी स्टुडंट आहे. मी नीट नाही दिली बट मला त्यांचा पेन माहिती आहे कारण की आम्ही पण शिकलोय. यावेळेस जे कोणी आंदोलनामध्ये सहभागी होतं किंवा जे कोणी मोर्चे काढतात त्यांना डायरेक्ट देशद्रोही घोषित केलं जातंय. त्यांसारख्या तरुणांना किंवा त्या नागरिकांना तू काय म्हणतो? आपण देशद्रोही नाही आहोत आणि हे आपला राईट आहे की आपण क्वेश्चन करू. राईट टू स्पीक, राईट टू क्वेश्चन देम. आणि जस्ट बिकॉज की आपण कुठल्या गव्हर्नमेंटला क्वेश्चन करतो दॅट डझंट मीन की आपण देशद्रोही आहात. तर माझं एवढंच आहे की तुम्ही या आणि तुम्ही प्लीज प्रोटेस्टसाठी या, स्टुडंट्सच्या जस्टिससाठी या. तर आपण बघतोय की आता सध्या जे आहे पालक पण आपल्यासोबत असणार आहे. त्यांच्याशी संवाद साधूया आपण. काय बोलत? सांगण्याचा उद्देश असा आहे की हा आंदोलन कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही राजकारणाचा नव्हता. यात फक्त मुलांचा अधिकार होता. मुलांना अधिकार मिळालाच पाहिजे. आजपर्यंत जी मनमानी चालली आहे प्रत्येक गोष्टीत त्यावेळेला कोणीही काही केलेलं नाही. परंतु ज्या वेळेला आता त्या मुलीचा मृत्यू झाला, तिच्या नको त्या ठिकाणी हात लावून तिला पोलिसांनी मारलं, त्यात प्रत्येक आईनी प्रत्येक बापानी तळमळून उठलं पाहिजे. कारण हा अतिशय नालायकपणा आहे. अतिशय म्हणजे त्याचा विचारच करू शकत नाही आपण. बघता क्षणी तळतळ येते की असं वाटतं जाऊन त्या पोलिसाच्या 2-4 कानफडीत मारा. तो सुद्धा कोणातरी बाप आहे, त्यालाही मुलगी आहे. हा त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होतं की आपणही कुठली आपल्या मुलीवर जर कोणी असा हात टाकला तर आपण सहन करू शकू का? हे फार अत्यंत म्हणजे अत्यंत वाईट आहे. प्रत्येक घरात बसलेल्या आईला दुःख झालंय या गोष्टीचं आणि त्याच कारणाने सर्वांनी समोर येऊन सर्वांनी ते धर्मेंद्र त्यांचा पाठिंबा न देता त्यांचा राजीनामा मागावा ही सर्वांना विनंती आहे. आणि सर्वांनी रस्त्यावर उतरा आणि सर्वांनी या मुलांना पाठिंबा द्या, तरच पुढचं भवितव्य होऊ शकतं. अदरवाईज काहीच नाही. भारत माता की जय, भारत माता की जय. काय माहिती द्या, कशा पद्धतीचा हा मोर्चा असतो? आमचा मोर्चा अतिशय शांतताप्रिय आहे. दिल्लीमध्ये जे आता प्रकार सुरू आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही आज बदलापूरकडे एकवटलेलो आहोत आणि सर्व मिळून आज आम्ही मोर्चा शांततेने काढत आहोत आणि याचा निषेध व्यक्त करण्यासाठीच आज आम्ही मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. कुठून कुठपर्यंत असणार आहे आणि वेळ कसा असणार आहे? आता आम्ही इथून एक 10-20 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधीनगर इथून सुरुवात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा जो रमेश वाड्यात आहे तिथं आम्ही या आमच्या मोर्चाचा समारोप तिथं करणार आहोत. सरळ आमच्या बाजारपेठमधून रूट आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला कुठलाही पक्ष पाहायला मिळत नाहीये. सर्वसामान्य नागरिक आहेत आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी देखील जे आहेत ते इथे सहभागी झालेत. मॅडमशी आपण संवाद साधूया. संगीताताई आपल्यासोबत असणार आहे. काय सांगाल बदलापूरकरांना आज काय आव्हान? खरं पाहायला गेलं तर जंतर मंतर इथे जे काही आंदोलन आहे किंवा आपण उपोषण म्हणू शकतो, वांगचुक यांनी जे उपोषण घेतलं होतं शास्त्रज्ञांनी, तर ते उपोषण शांततेच्या मार्गाने चालू होतं. परंतु नंतर त्यांची जी मागणी होती ती मागणी पूर्ण झाली नसल्या कारणाने म्हणजे नंतर त्या मोर्चाला उपोषणाला एक आंदोलनाचं स्वरूप आलं आणि कालांतराने तिथे जे काही प्रकार चालू झाले, पोलिसांचा लाठीचार्ज चालू झाला, विद्यार्थ्यांना मारलं गेलं आणि हळूहळू महाराष्ट्र असेल, भारत असेल किंवा आपला बदलापूर असेल, प्रत्येक जण ह्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला लागलं आणि त्याचंच एक स्वरूप म्हणून आम्ही आज बदलापूर शहरामधून कोणत्याही राजकीय पक्षाचं पाठबळ न घेता, मी जरी कुठल्याही राजकीय पक्षाचा एक भाग असली तरी सुद्धा माझा राजकीय पक्षाच्या चपला ज्या आहेत त्या मी बाजूला काढून ठेवलेल्या आहेत आणि फक्त आणि फक्त केवळ आपल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते दिवसेंदिवस जे धोक्यात यायला लागलेलं आहे. आपल्याला माहिती असेल बदलापूर शहरामध्ये सुद्धा असेच प्रकार चालू आहेत. अनधिकृत शाळा सर्रास बदलापूर शहरामध्ये चालू आहेत. तर कुठेतरी बदलापूर शहरातली आपली मुलं सुरक्षित व्हावीत किंवा विद्यार्थ्यांचं भवितव्य जे आहे ते दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. त्या अनुषंगाने आम्ही आज हा एक निषेध म्हणून एक मोर्चा काढलेला आहे. माझी विनंती बदलापूरकरांना एवढीच आहे की ह्या
ह्या आजच्या मोर्चाला कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठबळ नाहीये. त्यामुळे आपण सर्वांनी एक आपल्या बदलापूर शहरातल्या मुलांचं भवितव्य ज्या पद्धतीने धोक्यात येत आहे आणि त्याचा निषेध म्हणून एक आपण हा जो आम्ही मोर्चा अरेंज केलेला आहे त्या मोर्चामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. थोडक्यात काय सांगाल, आज इथे अनेक विद्यार्थी देखील आलेले, त्यांना आपण आव्हान केलं होतं की ते स्वतःहून समाविष्ट झाले? सर्वप्रथम मी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करते, कारण विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार झाला म्हणून. आणि ऍक्च्युली हा विषय समजून घेतला पाहिजे. नीट एक्झाम ही नॅशनल इंटेन्सी एजन्सी यांच्या मार्फत येते, जे शिक्षण मंत्रालय, शिक्षण केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधानजी यांच्या राजीनाम्यासाठी. अशा प्रमुख मागण्या काय आहेत अशा विद्यार्थ्यांच्या? फक्त राजीनामा हवाय आणि शिक्षणावर जो घाला चाललेला आहे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे, इतकीच मागणी आहे. त्यासाठी भावी संख्येने सगळेजण इथे उपस्थित आहेत. सगळ्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी. धन्यवाद. सोहीन सर आपल्यासोबत असणार आहे. सर काय सांगाल, मागे देखील आपल्या बदलापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी एक आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये आपण बघितलं की एक शहा नावाचा व्यक्ती जो आहे तो कुठेतरी या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा निर्माण करत होता प्रयत्न. आता तुम्ही मोर्चा काढत असताना जर असं कोणी आलं तर त्याला तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक सर्वांनाच एक मूलमंत्र दिलेला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर माझं म्हणणं असंच होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर शिक्षणावरतीच आपल्या गदा आणली जात आहे आणि त्यामुळेच आज या देशामध्ये ही जी काय अराजकता माजलेली आहे ना, या अराजकते विरोधात आपण आज सर्व येथे जमलेलो आहोत. सर्व विद्यार्थी, सर्व पालक, सर्व विद्यार्थी आणि पालक यांना आपल्या जीवनाची, आपल्या पुढच्या भविष्याची काळजी इथे लागलेली आहे. तर अशा प्रश्नांवरती नक्कीच सर्वांनीच या आंदोलन म्हणा किंवा या मार्चला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि जर कोणी या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल किंवा काही करत असेल तर पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहेच. पोलीस प्रशासन नक्कीच त्या गोष्टींकडे व्यवस्थित बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई आणि आमच्या कुठल्या जो काही आमच्यामध्ये जे काही सहभागी झालेले विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना जरी निदर्शनास आलं अशा कुठल्या गोष्टी तर आम्ही नक्कीच पोलिसांना तात्काळ त्यांचं कळवून त्यांना तुरंत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही पोलिसांना सांगू. धन्यवाद. आपण जर बघितलं तिथे पोलीस प्रशासन सुद्धा जे आहे ते सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता सध्या. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच द्या. आता सध्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. इथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापर्यंत, रमेशवाडीपर्यंत हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे. शांततेपूर्वक हा मोर्चा निघणार असल्याची माहिती मिळते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील नक्कीच द्या. धन्यवाद.